याचे दोन मार्ग सांगतात शास्त्रामध्ये. एक म्हणजे विशेष करून आपल्या भागवतामध्ये वर्णन ट्रायंगल असलं पाहिजे भगवंताकडे, गुरु, साधू आणि शास्त्र. गुरु तुम्हाला काय करतात? ज्ञान देतात. दोन प्रकारचं ज्ञान देतात. हे भौतिक संसार कसा आहे, ह्या भौतिक संसारात सुखापेक्षा दुःख जास्त आहे आणि हे संसार शाश्वत काळात नसून तो नश्वर आहे. तर शाश्वत काळ कोण आहे? आपलं शाश्वत कोणतं धाम आहे? तर भगवंताचं धाम आहे. आणि ह्या भौतिक जगातले प्रत्येक गोष्ट एक न एक दिवस आपल्या प्रत्येकाला सोडून जावं लागतंय. याच्याबद्दल ज्ञान देतात गुरु. दुसरं ज्ञान देतं की भगवंत कोण आहे, त्यांचं रूप काय, त्यांचे गुण काय, त्यांची लीला काय, त्यांचं धाम काय, ते करतात काय, याचं वर्णन करतात. ते कोणाच्या आधारावर देतात? शास्त्राच्या आधारावर देतात. गुरु आणि शास्त्र जेव्हा सोबत ठेवल्या जातात तर ह्या दोन्हीच्या संगडेनं भगवत प्राप्ती होते. हे ट्रायंगल आपल्या जीवनात असलं पाहिजे. म्हणून आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्ञान अर्जित करायचं असेल तर गुरुचं तत्व किंवा गुरु असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही पुस्तकं आणले आणि घरी बसून अभ्यास केला तर तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती होणार नाही, तुम्ही सक्सेसफुली होऊ शकणार नाही. एखादा डॉक्टर म्हटला मी पुस्तक घेऊन येतो आणि घरी येऊन स्टडी करतो, पण तो जर डिग्री घेईल तर पेशंट काय होईल? पेशंट ऑपरेशन तर सक्सेस होईल पण पेशंट काय होईल? डेथ होऊन जाईल. तसंच त्या डॉक्टरला पुस्तकी नॉलेज बरोबर प्रॅक्टिकली पण एका गुरुच्या अंतर्गत इंजेक्शन कसं दिलं पाहिजे, त्या ट्रीटमेंट कशी केली पाहिजे किंवा ह्या पेशंटला कशी ट्रीटमेंट केली पाहिजे, त्याचं प्रॅक्टिकली नॉलेज काय करतो? एक गुरु आपल्या शिष्याला शिकवतो. नुसतं पुस्तकी नॉलेज घेऊन चालत नाही, तर त्याला प्रॅक्टिकली शिकवावं लागतंय. जसं एखाद्याला फिजिशियन नॉलेज किंवा केमिस्ट्री शिकायची असेल तर एक ऑथेंटिक गुरुच्या जे शिक्षक आहे त्याच्या मार्गदर्शन तो जेव्हा ज्ञान घेतो तेव्हा तो त्याच्यामध्ये परिपूर्ण किंवा परफेक्शन प्राप्त करतो. त्याच प्रकारे आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल आणि आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये परिपूर्ण व्हायचं असेल तर आपल्याला प्रामाणिक गुरु कडून नाही का मार्गदर्शन घेतलं तर एक दिवस आपल्याला भगवत प्राप्ती होते. आणि ते गुरु आपल्या जीवनात असणं महत्वाचं आहे. तुम्ही म्हटले नाही मी आज ग्रंथ आणेन, वाचेल, जप करेल, पण त्यामध्ये दोन व्यक्ती असतात. एक व्यक्ती भागवत आणि ग्रंथ भागवत. ग्रंथ भागवत जे ते तुमच्या चुका नाही सांगणार, तुम्ही चुकले तर तुमचे कान पकडत नाही. पण व्यक्ती भागवत असतो ना, त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही राहतात ना, तर तो चुकाला करेक्ट करतो आणि तुम्हाला भविष्यामध्ये ह्या चुका होऊ नये याची वॉर्निंग पण देतो. आणि त्या साधनेमध्ये काय गोष्टी केल्या पाहिजे, काय गोष्टी नाही केल्या पाहिजे याचं प्रत्यक्ष गोष्ट. म्हणून आचार्य नेहमी सांगतात की ग्रंथ भागवतपेक्षा व्यक्ती भागवत तुमच्या जीवनात असणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही व्यक्ती भागवताच्या मार्गदर्शनाखाली राहतात तर तुम्ही तुमच्या गंतव्य जे भगवत प्राप्ती आहे, भगवत प्रेम आहे, ते सहजासहजी ह्या जन्मामध्ये ह्याच वेळेमध्ये तुम्ही प्राप्त करू शकता. तुम्ही ग्रस्त आहेत, ब्रह्मचारी, संन्यासी, हे काही महत्वाचं नाही. तर तुम्ही एक प्रामाणिक गुरुच्या अंतर्गत जेव्हा ज्ञान घेतात तर त्यानुसार तुम्हाला ती प्राप्ती होतील. म्हणून गुरु ह्या शब्दाचा अर्थ काय? गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश. जो अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो त्याला गुरु म्हणतात. आणि ते गुरु कधी ह्या जगात जे गुरुची व्याख्या आहे ना, किंवा तो तुम्हाला गुप्त मंत्र देतो, या बा गुरु पौर्णिमा आहे, आपण जातो महाराज तुम्हाला गुरु शिकार करायचंय, आणि तो येतो गुप्त मंत्र देतो, सद्गुरु सद्गुरु फू, आणि मग तो फू म्हणतो. त्या शिष्याचं काही हिस्ट्री त्याला माहीत नसते आणि शिष्याला गुरुची हिस्ट्री काहीच माहीत नसते की गुरु कोण आहे, कुठून आलेत, त्यांचं नॉलेज काय, ते कुठं घेऊन जाणार आहेत, काही माहीत नसतंय. सगळं गाव दीक्षा घेत आहे म्हणून मी घेतो दीक्षा. जसं मी इस्कॉनच्या येण्याच्या पहिले एक PTC मैदानाला एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे एक मोठे फेमस गुरु होते आणि ते गुरु सगळे शिष्य त्यांना बसले दीक्षा घेण्यासाठी. आणि नाव त्याचं सांगायचं बाबा मला मग ते म्हणतात तुला दीक्षा घ्यायची? हो बस. मग सगळे 1000 2000 काय असतील तेवढे लोक बसतात आणि मग ते मंत्राचं काय करतात, लिस्ट वाचतात. मग त्याच्यामध्ये एक एक मंत्र सांगतात आणि मग ज्या शिष्याला जो मंत्र आवडेल, एकदम शॉर्टकट छोटा, आणि ह्या मंत्रानं काय सिद्धी प्राप्त होतात ते शिष्याला जे वाटेल ते मंत्र घेऊन टाका. म्हणजे सगळे पेशंट घेऊन जायचे, मेडिकलमध्ये सोडायचं त्यांना, तुला जी गोळी आवडती ती घेऊन टाक, पिवळी घे, लाल घे, पिंक घे, कोणती खाय पण मर.
तसं चालेल का तुम्हाला? जर तुम्हाला ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्हाला एका डॉक्टरकडे गेलं पाहिजे. बाबा माझा आजार जो आहे ते आजारावर जी गोळी असेल ती द्या. मेडिकलला सोडल्यानं कोणत्या गोळ्या घेऊन नाही चालत. तसं त्या गुरुनं काय केलं, मंत्र दिले आणि शिष्याला जे वाटेल ते मंत्र घे. आणि काही शिष्य लिहित होते, हा मंत्र चांगला, हा तो मंत्र, आणि मी सगळं बघत होतं ते दृश्य माझ्या डोळ्यानं. ते फेमस गुरु आहेत, त्या आपल्याला त्याच्या नाद असं नाही. मुद्दा असा आहे की गुरु काय करतात, जे डॉक्टर आहे ना ते गुरुप्रमाण असतात. पेशंटला जी गोळी गरजेची आहे त्या आजारासाठी तीच मेडिसिन ते देतोय. आणि आपला सगळ्यात मोठा आजार कोणता आहे? जन्ममृत्यू जराव्याधी दुःख दोषानंद दर्शनम. ही जन्ममृत्यू जराव्याधीचा जो रोग आहे याच्यातून मुक्त होण्यासाठी ते औषध आहे भगवत नावाचं, ते गुरु देतात. आणि असे गुरु आपल्या जीवनात काय केलं असले पाहिजे. आणि हे गुरु काय करतात, जे आवरण आपल्या जीवनामध्ये, कोणतं आवरण आहे? पंचमहाभूताचं. आणि त्याच्यात मन, बुद्धी, अहंकार, अष्टधा प्रकृतीने ह्या आवरणाच्या पलीकडे, अहंकाराच्या, अभिमानाच्या पलीकडे जाऊन ते ज्ञान देतात. आणि विशेष करून ह्या भौतिक जगातून आसक्तीपासून अनासक्तीकडे कसं गेलं पाहिजे, आणि भौतिक संसारापासून आध्यात्मिक धामाकडे, वैकुंठाकडे कसं गेलं पाहिजे, ते गुरुचं काम आहे. गुरुचं काम हे नाही की माझ्या जीवनात नाही का माझे दुःख आहेत, साडेसाती, किरकिरी, कटकटी आहेत, समस्या आहे, ते गुरुचं कामच नाहीये. गुरुचं काम आहे की या शिष्याने भगवंताकडे कसं घेतलं पाहिजे. जसं ब्राह्मण असतो ना लग्नाच्या काळामध्ये, तो काय करतो, लग्न लावताना नवरीला आपण फेऱ्या मारायला, नवरीला म्हणतो तू हो बाजूला थोडं, मीच फेऱ्या मारतो. लोक आणतील ना त्या ब्राह्मणाला. ब्राह्मणाचं काम काय आहे, नवरीला घ्यायचं आणि नवरदेवाचे संगड घालून मार प्रदक्षिणा घालणं. तसंच एक प्रामाणिक गुरुचं काम आहे शिष्याला धरायचं आणि त्या शिष्याला भगवत सेवेत लावायचं, ना की त्या शिष्याला स्वतःच्या सेवेत लावलं. जसं तो ब्राह्मण जर नवरीला धरून चक्कर मारायला करून, तसंच गुरुचं काम हे नाही की शिष्याने आपल्या सेवा केली पाहिजे किंवा माझे प्रदर्शन घाल. तर त्या गुरुचं काम आहे त्या शिष्याला भगवत सेवेत संलग्न केलं पाहिजे. आणि त्या प्रदर्शना म्हणजे काय, त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू, जसं नवरदेव नवरीचा केंद्रबिंदू कोण आहे, अग्नी आहे, तसं त्या साधकाचा केंद्रबिंदू कोण असलं पाहिजे, भगवंत असले पाहिजे आणि गुरुच्या मार्गदर्शनाखाली असलं पाहिजे. तर त्याप्रमाणे त्याला ती सिद्धी प्राप्त होते. म्हणून इथे आजचा जो विषय मी मांडलेला आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये गुरु कसा नसावा, किंवा गांजा फुकणारा आहे, बिडी पिणारा आहे, तंबाखू माळणारा आहे, चहा पिणारा आहे, गाव गप्पा मारणारा आहे, राजकारणावर काय चाललंय, परिवारात काय चाललंय, सासा सुनाच्या गप्पा काय चाललंय, शेतावर बांधावर काय चाललंय, गुरुचं हे कामच नाहीये. तेवढ्यापुरतं तेवढं चर्चा आहे. पण प्रवचनामध्ये त्याचं काम आहे की शिष्याचं चेतना भगवत चेतनाकडे कसं जाईन हे महत्वाचं आहे, ना की त्याची विद्वत्ता, प्राज्ञ्य किंवा वाक्चातुर्य किंवा संस्कृत श्लोकावर त्याचं खूप कमांड आहे किंवा गायनामध्ये नाही, हे बाह्य अवस्था आहे. मेन मुद्दा आहे की त्याची चेतना, साधकाची चेतना भगवंताकडे घेऊन जातो का, तेच काम. तर अशा गुरु नसावं की ज्याने नियमाचं पालन करत नाही, गांजा पितो, सिगरेट पितो, दारू पितो. मी पाहिले असं काही कुंभमेळ्यामध्ये भरपूर पाहिलेत, कारण 2000 त्या आमच्या संन्यासासोबत जाण्याची प्रसंग आला. तर असे बरेच साधू आहेत. तर हे नसले पाहिजे, ते ह्या 4 नियमातून मुक्त पाहिजे. कोणते? नशापान न करणारे, जुगार न खेळणारे, अवैध स्त्री संग न करणारे आणि मांसाहार न करणारे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की हे भौतिक जगाच्या पलीकडे, आपले एक मराठी म्हण आहे ना की बोलावी तशी चालावी त्याची वंदावी पावलय. जे बोलतोय त्याच्या पदचिन्हाचं पालन करून त्याने भगवत धामाकडे गेलं पाहिजे. तर मग आता तुम्ही म्हणता की ठीक आहे बाबा तुम्ही एवढं सांगतात, मग प्रामाणिक गुरुची लक्षणं काय, ते कुठून शोधायचा? तर उपदेशामृत मध्ये सांगितलं, वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जीवा उदरपस्त वेगाम एतान विषयत धीरा पृथ्वी शिष्यते. की त्याने पृथ्वीवर शिष्य केले. ज्याच्याकडे 6 वेग नियंत्रण आहेत त्याला शिष्य स्वीकारण्याचा अधिकार आहे. तो संन्यासी आहे महत्वाचं नाही, ग्रस्त बी आहेत काही गुरु, ते पण ह्या वेगांचं नियंत्रण करतात. मग पहिलं लक्षण सांगतात आचार्य की तो प्रामाणिक परंपरेतून आलेला पाहिजे, गुरु शिष्य परंपरा. म्हणजे पद्मपुराणानुसार 4 संप्रदाय आहेत, त्या 4 संप्रदायातून आलं पाहिजे. जसं तुम्ही कोण्या कॉलेजमध्ये डिग्री घेतात त्याच्यावर तुमचं भविष्य ठरतंय.
तुम्ही असं कोणत्या ओपन युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन डिग्री नाही घेत. तुम्ही पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, ऑथोराइज युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री घेतली, ऑथोराइज युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतली तर तुम्हाला चांगला जॉब भेटेल. साध्या युनिव्हर्सिटीतून डिग्री घेतली तर तुम्हाला तेवढं जॉब किंवा क्वालिटी जॉब नाही भेटणार. तसंच भगवत प्राप्तीसाठी 4 ऑथोराइज युनिव्हर्सिटी येतात. कोणत्या? 4 ऑथोराइज. पद्मपुराणासर पहिली युनिव्हर्सिटी आहे अध्यात्मामधले श्री संप्रदाय. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीपासून हा संप्रदाय आला आणि त्याचे फाउंडर आचार्य आहेत श्रीपाद रामानुजाचार्य. त्यांनी दक्षिण भारतामध्ये प्रचार केलेला आहे. आणि दक्षिण भारतामध्ये जाताना तर तिरुपती बालाजी आहे, श्रीरंगम आहे, श्रीरंगम पट्टणम आहे, अनंत पद्म स्वामी आहे, किंवा कांचीपुरमचं वरदराज मंदिर आहे. दक्षिण भारतातले जेवढे काही मंदिर आहे ते श्री वैष्णवांच्या अंतर्गत येतात. आणि त्यांचं जर तिलक बघता तुम्ही 2 पट्ट्या असतात आणि आतमध्ये रेड कलरचे असतात. ऑलमोस्ट मारवाडी लोक लावतात पहा आपल्याकडे, ते पाहायला भेटते सध्या. तर त्यांचं इष्टदेव कोण आहेत? लक्ष्मीनारायण आहेत. विशेष करून भगवान रंगनाथ आणि लक्ष्मीनारायण आहेत. आणि त्यांचा प्रमुख ग्रंथ आहे विष्णू पुराण, विष्णू स्मृती. आणि पराशर मुनींना ते मानतात, नारद मुनींच्या परंपरेतून आहे. तर ती लक्ष्मी संप्रदायातून तुम्ही दीक्षा घेऊ शकतात. हा पहिला संप्रदाय. दुसरा आहे रुद्र संप्रदाय. रुद्र म्हणजे महादेवापासून हा संप्रदाय आलेला आहे. आणि त्यांनी ज्या रुद्र संप्रदायामध्ये निंबार्काचार्य स्वामी, जसं तुम्ही पैठणजवळ जाताना गाव आहे, त्याला मामामुंगी म्हणून गाव आहे, तिथे त्या निंबार्क स्वामीचा जन्म झालेला आहे. त्यांनी विशेष करून राम लक्ष्मण यांची पूजा सांगितलेली आहे. आणि त्या संप्रदायामध्ये जे निंबारकारी संप्रदायाचे असा लांब तिलक असतो. वृंदावनमध्ये, नॉर्थ इंडियामध्ये, राजस्थान, येऊन कर्नाटक किंवा UP MP मध्ये हा संप्रदाय पाहायला भेटतो. आणि त्यांचे प्रमुख म्हणजे महादेवापासून हा संप्रदाय आला आहे. आणि निंबार्काचार्य त्याचे फाउंडर आचार्य, आणि त्या संप्रदायामध्ये बरेच आलेले आहेत. जसं तुम्ही फेमस ऐकलं असेल हित हरिवंश महाराज, त्या संप्रदायामधून ते येतात, निंबार्काचार्य स्वामी संप्रदाय. दुसरा एक कुमार संप्रदाय. कुमार कोण? ब्रह्माजीचे 4 पुत्र सनक, सनातन, सनंद आणि सनत कुमार. ह्या कुमार संप्रदायातून त्याचे पुष्टी मार्गे त्याला म्हणतात वल्लभाचार्य. आणि ह्या वल्लभाचार्य संप्रदायातून हे कुमार ब्रह्माजीचे 4 पुत्र. आणि वल्लभाचार्य यांनी विशेष करून गुजरातमध्ये केले. आणि गुजराती लोक जी पूजा करतात, भक्ती करतात, ते पुष्टी मार्गे करतात. बालकृष्ण, लड्डू गोपाल, आणि त्याला वात्सल्य रसानं करतात. बघा त्यांच्या बैठक असतात, त्यांना म्हणतात महाप्रभू की बैठक. जसं पंचवटीमध्ये आहे, पंढरपूरला जाताना तर चंद्रभागेच्या पलीकडे पण त्यांची बैठक पाहायला भेटते आपल्याला. आणि ह्या त्यांची खास करून गुजरात, राजस्थान आणि वृंदावन, अयोध्या किंवा ऋषिकेश, हरिद्वार या ठिकाणी त्यांचा प्रचार प्रसार पाहायला भेटतो. हा तिसरा संप्रदाय, ही तिसरी युनिव्हर्सिटी. चौथी युनिव्हर्सिटी आहे ब्रह्म मध्व गौडिया संप्रदाय. ब्रह्माजीपासून हा संप्रदाय आहे. आणि त्याचे मेन फाउंडर आचार्य होऊन कोण गेलेले आहेत? मध्वाचार्य. हे उडुपी कृष्ण कर्नाटकमधून हा संप्रदाय चालू झाला आहे. आणि त्या संप्रदायामध्ये 2 ब्रँचेस आहेत. एक मध्ये मध्वाचार्यांचे संप्रदाय, आणि त्याच मध्वाचार्य संप्रदायामध्ये हरिकृष्ण संस्था येते. आणि हे संप्रदाय कसा चालू झाला की भगवंताने ब्रह्माजीने नारद, नारदाने व्यास, व्यासाने मध्व, आणि पुढे मग चैतन्य महाप्रभू आणि गौडीय संप्रदाय परंपरेत ही ज्ञान आलेले. तर ह्या 4 युनिव्हर्सिटीमधून ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे, ह्या 4 युनिव्हर्सिटीमधून जो गुरु येतो त्याला तुम्ही गुरु म्हणून स्वीकार करू शकतात. विशेष करून निंबार्काचार्य संप्रदायामध्ये तुकाराम महाराज पण येतात. आणि निळबारापर्यंत ती संप्रदाय येतात. तुकाराम महाराजाला जे पालन करणार आहे, आता हे प्रमाण नाही का इथे शास्त्राचे दिलेले आहेत, त्याच्यानुसार देतोय. राघव चैतन्य केशव येऊन त्याच्यामध्ये थोडासा विरोधाभास आहे की चैतन्य महाप्रभू पण गुरु म्हटलेले तुकाराम महाराजांचे. तर त्या संप्रदायामधून तुम्ही दीक्षा घेऊ शकतात. हे 4 प्रामाणिक संप्रदाय, विशेष करून वारकरी संप्रदाय पण त्याच्यामध्ये येतो. तर ही पहिले परंपरेतून आलेला पाहिजे. दुसरं त्याचं लक्षण काय असलं पाहिजे? त्याला भक्तीचं शुद्ध शास्त्राचं नॉलेज पाहिजे. विशेष करून श्रीमद भागवतम, भक्तिरसंबर सिंधू, ईशोपनिषद, उपदेशामृत, त्याच्यात रामायण, महाभारत, नारद भक्तिसूत्र, ह्या ग्रंथाचा त्याने कठोरपणे अभ्यास केला पाहिजे. तो अभ्यास करून त्याचा सार समजून तो आपल्या शिष्याला दिला पाहिजे. आणि म्हणून त्या भक्तिशास्त्राचा अभ्यास असलेल्या व्यक्तींना, कारण कलियुगामध्ये न ध्यान योग, न तपयोग, न ज्ञानयोग,
ना काही चालणार नाही. कलियुगामध्ये एकच आहे, भगवंताच्या भक्तीद्वारे भगवत प्राप्ती होतात. आणि ते भक्तीचं तत्व कुठे शास्त्रामध्ये, आणि मग शास्त्राचा सार कडून तो शिष्याने दिला पाहिजे. हे त्याचं दुसरं लक्षण आहे. तिसरं लक्षण म्हणजे काय की आध्यात्मिक गुरु वैदिक शास्त्रात तिसरं लक्षण आहे की तो भगवान कृष्णाचा शुद्ध भक्त पाहिजे. त्याचं मन, वाचा आणि काया भगवंताशिव काही बोलू नाही पाहिजे. मनाद्वारे मनाबद्दल भगवंताबद्दल चिंतन करणारा पाहिजे. वाणीबद्दल भगवंताचीच बोललं पाहिजे. गाव गप्पा काय चाललंय किंवा हसणं, जोक मारणं, तुम्हाला मनोरंजन करवणं आणि त्याच्यातून मला पैसे कमवणं, तुम्ही म्हणाय पाहिजे वा वा महाराज प्रभूजी काय ज्ञान देतात, काय ज्ञान पाजळतात, वा वा. हे काय उपयोग नाही. लोकांच्या नजरेत तुम्ही बनता, पण पांडुरंगाच्या नजरेत तुम्ही बनणार नाही. म्हणून पांडुरंगाच्या नजरेत बनायचं असेल तर पांडुरंगाचे तत्व पालाव करावं लागेल. आणि लोकांच्या नजरेत बनायचं असेल तर मग मनोरंजन करा, हसवा, जोक मारा, पैसे कमवा, तुम्हाला हेच भेटल. हा, जी स्वतःहून कोणी दक्षिणा दिली ती घ्या, पण फोर्स करू नका. हे तो केवळ शुद्ध भक्त पाहिजे, दुसरं कोणतं नाही. हे तिसरं लक्षण आहे. चौथं लोक म्हणजे त्याचा चौथा गुण, त्याने स्वतःवर नियंत्रण पाहिजे. वाचेवर म्हणजे दोन प्रकारे, काही त्यांना अंडशण खाल्लं नाही पाहिजे. जे भगवत प्रसाद आहे तोच खाल्ला पाहिजे. आणि वाणीद्वारे भगवंताशिव काही बोललं नाही पाहिजे. दुसरं मनावर त्याला रागावर ताबा पाहिजे. वाचयोग मनसा क्रोध वेग, मनामध्ये नाही तर भारून लय मोठा साधू घातलाय आणि आतून तो मिथ्याचारी आहे, नाही चालणार. कारण ते कधी ना कधी उघडं पडते. हे तिसरं लक्षण. चौथं लगन म्हणजे जिवेवर त्याचं नियंत्रण पाहिजे. उदर आणि जनेंद्रिय या 6 वेगावर त्याचं नियंत्रण पाहिजे. मग तो संन्यासी असू शकेल किंवा ग्रस्त पण असू शकतो. म्हणून इस्कॉनमध्ये ब्रह्मचार्याला गुरु दीक्षा द्यायची, आपलं दीक्षा द्यायचं अलाव नाहीये. तर एकतर संन्यासी देऊ शकतो किंवा ग्रस्त देऊ शकतो. कारण ग्रस्ताला पण ते अलाव आहे, जे प्रामाणिक ऑथेंटिक आहे. आणि तेवढं जर ते कॅपेबल असेल शिष्यांचे पाप घेण्याचे तयार आणि शिष्यांना तेवढी ट्रेनिंग देण्यासाठी, तो बरेच इस्कॉनमध्ये जसं भुरिजन प्रभू येतं, कृतदास प्रभू येतं किंवा असे कितीतरी ग्रस्त प्रपादांचे डिसायपल्स किंवा ग्रस्त भक्त आहेत की जे आपल्या दीक्षा देतात. तर हे तिसरं लक्षण पाहिजे. चौथं म्हणजे पाचवं म्हणजे आध्यात्मिक गुरुने स्वतःच्या आचरणातून आपल्या शिष्यांना शिकवलं पाहिजे. याला म्हणतात आचार्य म्हणजे मी ज्ञान दिलं आणि बाहेरून तंबाखू मळली, म्हणतात प्रभूजी तुम्ही तर लय ज्ञान पाजळ तंबाखू मळतायत, तर प्रभाव नाही पडणार. तर त्याला स्वतःच्या आचरणातून शिकवलं पाहिजे की जप कसा केला पाहिजे, ग्रंथ कसे वाचले पाहिजे, आध्यात्मिक जीवनात कशी प्रगती केली पाहिजे. म्हणून आचार्य आणि प्राचार्यामध्ये फरक आहे. प्राचार्य म्हणजे 2 होतात. एक म्हणजे तो तत्व मांडतो कॉलेजमध्ये आणि एक शिस्त लावतो, त्याला म्हणतात प्राचार्य. त्याला एक शब्द म्हणतात प्रिन्सिपल. आता प्रिन्सिपल शब्दाचे अर्थ भरपूर होतात. प्रिन्सिपल म्हणजे व्यक्ती पण होऊ शकतो, प्रिन्सिपल म्हणजे तत्व पण होऊ शकतात, प्रिन्सिपल म्हणजे आणखीन काय नियमावली पण होऊ शकते. म्हणजे प्रिन्सिपल तुम्ही काही सांगू शकतात, त्याचा मागचा आणि पुढचा तुम्हाला संबंध जोडता आला पाहिजे. तसंच आचार्य आणि प्राचार्य कॉलेजमध्ये नियमावली लावतो, तो सगळ्याचा हेड राहतो. तसंच आचार्य आपल्या आचरणातून जो शिकवतो त्याला आचार्य म्हणतात. हे त्याचे वैशिष्ट्य गुण पाहिजे. आणि असा व्यक्ती कोण जेव्हा तुम्ही गुरु म्हणून स्वीकारतात तेव्हा तुम्हाला नाही का ती आध्यात्मिक अनुभूती होती. बरेच लोक भावनेपोटी दीक्षा घेतात. जसं मी पिंपळगावला या रामवाडीत प्रवचनाला जात असतो. तिथे एक महिला 2-3 प्रवचन ऐकली, आल्यानंतर आली रडायला लागली. म्हणलं काय झालं बा, माझ्या प्रवचनातून असं कोणता गोष्ट की तिला रडायला लागलं. म्हणलं काय झालं म्हणे महाराज मला तुमच्याकडून नाही माळा घालायची, आजपासून तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचे शिष्य. मला अहो शिष्य आता तुम्ही 50-60 वर्षाचे शिष्य आणि गुरु केवढा एवढा, असं पुढे चालतं का? नाही म्हटलं तुम्ही पहिले काम करा, सत्संगाला या, प्रवचन ऐका, ग्रंथ वाचा, जप चालू करा. म्हणजे जप करलं. मग मी जर गुरु केला मग जप मला करायचा, भगवद्गीता मला वाचायचंय, प्रवचन मला ऐकायचं, मग मी तुम्हाला कशाला गुरु म्हणून करायचं? काय सगळंच मला करायचं तर मग गुरु म्हणून तुम्हाला कशाला घेऊ? मला वा असे शिष्य भेटलं तर माझं कल्याण.
तर असे कलियुगातले शिष्य त्याला म्हणतात गुरुचोर चांडाल चला नरक में जाय ठेलेम ठेला दो. तसं नसलं पाहिजे. मग त्यांना म्हटलं नाही, असं नसतंय की गुरु म्हणजे काय, त्याच्या मार्गदर्शनाखाली राहावं लागतं. आणि मग माझ्याकडून माळा घालायची असेल तर माझा एक नियम आहे. म्हणलं काय नियम? आजपासून कांदा लसण बंद, चहा कॉफी बंद. महाराज काय सांगतात तुम्ही? दुसरं रोज 16 माळा करायच्या. माताजी पुढच्या वेळी दिसलीच नाही मला. प्रभूजीला हरे कृष्णाच. आता जवळून सोसायटीत मी सांगतो आमच्या शिष्याला बोलवा, शिष्य गायब. मी माझ्या गावी सप्ताह केला होता 5-6 वर्षापूर्वी. भागवत कथा होती माझी. त्या सप्त्यानंतर आले माझ्या घरी, म्हणे महाराज आम्हाला माळा घालायच्या. मला आता ते वारकरी होते बिचारे सगळे. म्हणे मग त्याने माळा आणल्या. म्हणले घ्या माळा. म्हणले नाही, माझा नियम आहे. काय नियम आहे? नियम पालन करणारा असेल तर माळा घालतो, नाही तर मी घालत नाही. म्हणजे काय नियम आहे? रोजच्या 11 माळा. 11 माळा रामकृष्ण हरीच्या. आणि एकादशीच्या दिवशी 21 माळा. म्हणे अहो महाराज ते तर काहीच सांगत नाही, तुम्ही कसं काय नाही? मग आम्ही त्यांच्याकडून घेतो. उठले सगळे गेले. मी काय सांगितलं, रोजच्या 11 माळा करायला किती लागतो? मिनिमम 25 मिनिटं लागतात रामकृष्ण हरीच्या. 25 मिनिटं बी लय झाले. 2.5-3 मिनिटात होती एक माळा. तर 11 माळ्यासाठी किती लागेल? 20 ते 25 मिनिटं लागतील. तेवढे मी नको. दुसरं त्यांना सांगितलं तंबाखू बंद करायची आजपासून, नॉनव्हेज खायचं बंद करायचं. म्हणून महाराज त्याच्यात नियम काहीच नाही, तुमचे नियम कडक आहेत. 5-6 जे आले होते ठरवून, घरातले आणखीन 2 सगळे उठले. मग घरातल्याने चहा केला, त्यांना चहा पाजला. चहा अमृत आहे, आणि चहा नाही पाजला तर लय मोठा अपमान आहे बाबा. म्हणून एवढ्या घरात गेलं महाराजांना चहा सुद्धा पाजला नाही म्हणजे अपराध आहे, घोर पाप लागतं. त्याला पहिले चहा गरम पाणी ढोसलं, त्यानं उठून गेले. सांगायचा मुद्दा असा आहे की तुमची श्रद्धा वरचीवर असेल, व्यक्तीपेक्षा त्या तत्व काय सांगतो त्याला महत्व आहे. व्यक्ती येत राहतील, बदलत राहतील. म्हणून याला 2 प्रकारचे म्हणतात, एक वाणी संघ आणि वपू संघ. वपू म्हणजे काय, जोपर्यंत गुरु आहे तोपर्यंत त्याचा संघ घ्या. संघ घ्या म्हणजे याचा अर्थ त्याचा पाय दाबा असं नाही. मी पाहिले काही लोक असतात ना, शिष्याला पाय दाबा लावतात. मी ज्या गावात राहतो तिथे भागवत सप्त्यामध्ये येतात बाया, त्या महाराजाचे पाय दाबतात. ते मला अजिबात आवडत नाही. स्त्रीने लांबच राहिले पाहिजे आणि पुरुषांना लांब राहिले पाहिजे. कोणाच्या अंगाला टच अजिबात नाही केला पाहिजे. एक प्रसाद दे, दर्शन बी लांबच. कधी साधूने जे अध्यात्माच्या व्यक्तीनं स्त्री पुरुषाने वेगळं राहिलं पाहिजे. प्रत्येकानं आपली आपली मर्यादा पाळली पाहिजे. त्या मर्यादेमुळे शुद्धता वाढते. अध्यात्मामध्ये डायरेक्ट येऊन त्याच्या अंगाला स्पर्श करणं, त्याचे पाय दाबणं त्याचं कामच नाही. इनडायरेक्टली त्याचे कपडे तुम्ही धुवू शकतात, त्याच्या पलीकडे काय नाही. प्लेट धुवू शकतात, पण त्याच्या पलीकडे जास्त दोघांनी पण हे नाही केलं पाहिजे. कीप डिस्टन्स. स्त्रीनं तिच्या जागी राहिलं पाहिजे, पुरुषानं त्याच्या जागी राहिलं पाहिजे. मर्यादा सांभाळल्या पाहिजे, शिष्टाचार पाळला पाहिजे. तुम्हाला वाटतं प्रभूजी कडक का बोलतात? ही शिस्त महत्वाची आहे. कारण की अग्नी आणि बटर एकदा आलं की पिघळायला वेळ लागत नाही, तसं स्त्री पुरुष एकत्र आले तर आकर्षण वाढायला वेळ लागत नाही. म्हणून कीप डिस्टन्स, अंतर ठेवलं पाहिजे. म्हणून वाणी वपू संघ जोपर्यंत आहे भौतिक जगात, त्याचं तुम्ही कपडे लता, त्याला स्वयंपाक करू शकता, खाऊ घेऊ शकता, पण त्याच्या पलीकडे आहे. पण त्यापेक्षाही वाणी संघ महत्वाचा आहे. वाणी संघ म्हणजे जे गुरुनं मला सांगितलंय त्याच्या आदेशाचं पालन करणं आणि जीवनात आत्मसात करणं, ते शिष्याच्या भल्यासाठी आहे. आणि गुरुचं पण तुम्ही ते फॉलो करा. म्हणून तुम्ही व्यक्ती अटॅच नका राहू, व्यक्ती बदलत राहतील, पण त्याने जे तत्व सांगितलंय त्याला अटॅच राहा. लक्षात येतं तुम्हाला? काय लक्षात येते? व्यक्ती अटॅच नका राहू, त्या तत्वाला अटॅच राहा. कारण व्यक्ती काळानुसार बदलत राहते, जात राहते, त्यांना बी कार्य असतंय. पण त्याने जे दिलेले उपदेश आहेत ते असू नसू त्या उपदेशाला जीवनभर पालन करणं. जसं प्रभुपादाला एकदा अमेरिकेमध्ये त्यांनी दीक्षा दिली. दीक्षा उस्तर राहिला, दीक्षानंतर बॅग घेऊन गेला. एक शिष्य आला त्यांच्याकडे आणि म्हणलं प्रभुपाद तो तर गेला. प्रभुपादांना ते शिष्यच कुठं होता? मी एखाद्याला दीक्षा नाही दिली पण तो नियमाचं पालन करतोय, मी सांगितलेला फॉलो करतो, तो माझा शिष्य. पण मी एखाद्याला दीक्षा दिली आणि तो काही पालन करत नाही, तो माझा शिष्य नाहीये. नुसती फॉर्मॅलिटी म्हणून गुरु शिष्य नसतात, त्याने जे दिलेले उपदेश आहे ते पालन करतात. म्हणून इथे वाणीपेक्षा आपलं वपूपेक्षा वाणी संघ. आणि ते कसा होईल? त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून, शिडीच्या माध्यमातून
किंवा युट्यूबच्या माध्यमातून जे काही प्रवचन होतात ते ऐकून त्याच्या जीवनात ते आत्मसात केलं पाहिजे. काय लोक काय म्हणतात, मी बऱ्याच वेळा प्रभूजी तुम्हाला मानतो पण तुम्ही सांगितलेलं अजिबात मानत नाहीत. लक्षात येतं का? मी हरकपूरला मानतो, वैष्णवरतीपूर्ण मानतो, पण त्यांनी जे सांगितलेलं त्याला मानत नाही. म्हणजे प्रभूजी तुम्ही लय महान आहे, तुम्ही पुरुषच नाहीत, मग महापुरुष येत. तुम्ही प्रभू नाहीत मग काय महाप्रभू येत. असं कधी कधी येतात ना आमच्याकडे, प्रभूजी तुम्ही पुरुषच नाहीत, मग तुला म्हणायचं काय? म्हणजे महापुरुष आहे तुम्ही. म्हणजे हे जे काय म्हणतात ना सो कॉल्ड ग्लोरिफिकेशन, तोंडावरलं गुणगान करणं, ते नाही उपयोगाचं. महत्वाचा मुद्दा आहे की त्यांनी त्या व्यक्तीला मानण्यापेक्षा त्यांनी जे सांगितलंय त्याला माना. की नाही यार हे व्यक्ती एवढं सांगतोय, 100% तर फॉलो करणं, पण जेवढं तुमच्या लेवलला जमतंय तेवढं फॉलो केलं तर त्याचा जीवनाचा आणि उद्धार होऊन जातो. म्हणून सगळ्यात महत्वाचं की हे असलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये 2 कॅटेगरीत, गुरु हा भगवंत होऊ शकत नाही. गुरुची स्टेज वेगळी आहे आणि भगवंताची स्टेज वेगळी आहे. कधी कधी लोक म्हणतात ना, अरे माझे गुरुच भगवंत आहेत. मूर्खपणा आहे. दोघांमध्ये फरक आहे. एक सेवी आणि एक सेवक आहे. गुरु हे सेवक आहेत आणि सेवक भगवंत आहेत. ते मग त्यासाठी ते श्लोक काय म्हणतात, कोणता श्लोक फेमस, गुरुर ब्रह्म गुरुर देव महेश्वर. पुढचं काय, साक्षात तस्मै श्री. याचा अर्थ काय म्हणतात, गुरुच ब्रह्म आहे, गुरुच काय विष्णू आहेत, गुरुच काय महेश्वर आहेत. तस्मै साक्षात कोण आहेत, परब्रह्म आहे. पण या श्लोकाचा अर्थ माहिती आहे का? पाठांतर केलं तर खरंय, पण त्याच्या मागचा डीप मिनिंग अर्थ आहे वेदांमध्ये की पहिले गुरुर ब्रह्म आहे. ब्रह्माचा अर्थ काय, क्रिएशन करणं, सृष्टी करणं. तसंच गुरुचं काम आहे साधकांच्या जीवनामध्ये भगवत भक्तीला उत्पन्न करण्याच्या माध्यम ते गुरु म्हणजे ब्रह्माचा रोल निभावतात. जे बद्ध जीवात आहेत, भौतिक संसारात, पण त्यांना त्यांच्या हृदयामध्ये भगवत चेतना जागृत करण्याचं काम हे गुरुचं. म्हणून त्यांना काय म्हटलंय, गुरुर ब्रह्म. हे पहिली स्टेप आहे. ब्रह्माची क्रिएशन करतात ना, निर्मिती करतात. तसंच गुरुचं काम आहे शिष्याच्या राहून. ती कशी होईल, श्रवण कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या हृदयात भगवत प्राप्ती, भगवत भक्तीचं बीज वाढवणं. त्याच्यानंतर सेकंड स्टेप कोणती लाईन येते, गुरुर विष्णू. विष्णू काय करतात, मेंटेनन्स करतात, पालन करतात. तसं गुरुचं काम आहे साधकांची भक्ती स्टेबल ठेवणं. आणि ती कशी होईल, प्रवचनाच्या माध्यमातून, त्यांच्या उपदेशाच्या माध्यमातून पालन करणं. आणि तिसरी स्टेप कोणती येते, गुरुर महेश्वर. महेश्वर काय करतात, महादेव काय करतात, डिस्ट्रॉय करतात, नाश करतात. कशाचा, जे तामसिक वृत्तीचे. तसं साधकांच्या जीवनात जे अनर्थ आहेत, काम क्रोध लोभ मद मात्सर्य आणि त्याच्यामधला सगळ्यात मोठी गोष्ट अहंकार, ते तोडण्याचं काम गुरु म्हणजे हेवी. तो आपल्या शिष्याचा अहंकार तोडायचं काम करतो. त्याच्या हृदयातले जे अनर्थ आहेत ना, ते काम महादेवाचं आहे. तसं गुरु काय करतं, महादेवाचा रोल निभावून त्याच्या जीवनातले अनर्थ नष्ट करतो. म्हणून हा श्लोक म्हटलेला आहे. पण त्याला लोकांनी लिटरली म्हणून माझेच गुरु ब्रह्म आहेत, माझेच गुरु विष्णू आहेत, माझेच गुरु महादेव, तस्मै श्री साक्षात परब्रह्म. नाही बाबा, त्यांचा रोल काय आहे हे त्यासाठी ते श्लोक डिफाईन करण्यात आलेला आहे. मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं ना, मला पहिल्यांदा वाटलं, पण त्याच्यानंतर मी डीप अभ्यास केला ह्या श्लोकाचा आणि मग आचार्यांच्या टीका वाचल्या तेव्हा कळलं, नाही यार याच्या मागचं खूप डीप मिनिंग आहे. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे इथे की प्रामाणिक गुरु ते आपलं काय करतात, आपल्या भक्तीचं उत्पन्न करतात, आपली भक्तीचं पालन करतात आणि भक्तीचं जे अनर्थ आहे ते काय करतात, डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. आज थोडं तात्विक होतं का, फिलॉसॉफिक होतं, जड चाललंय का, नाही ना. तर हे दिलेलं आहे. मग आता तुम्ही प्रश्न विचारता की प्रभूजी जर याच्यामध्ये गुरुची किती कॅटेगरी आहेत, तर गुरुची 4 कॅटेगरी येतात. एक म्हणजे पथप्रदर्शक गुरु. पथप्रदर्शक म्हणतात, जसं ही आपली साक्षी आहे, आज आले, दुसरी साक्षी नाही आली, आज ही आपली साक्षी आली, तर तिथे आज तिच्या आईचे आणि बहिणीचे पथप्रदर्शक, अगं चल सत्संगाला, म्हणजे त्याने काय दाखवलं, मार्ग दाखवला.
या म्हणजे कोणतरी सांगितलं इथं हरिकृष्णाचा सत्संग होतो, जा. याला काय म्हणतात? परदर्शी, म्हणजे रस्ता दाखवतात आणि सोडून देतात. सेकंड गुरु कोण येतं? शिक्षा गुरु. शिक्षा गुरु कोण? जसं इथं आपल्या वैष्णवरती प्रभू येतात, सुकन्या आपलं सोयनाईनी माताजी येतात. ह्या काय करतात? त्यांना शिक्षा देऊन, ज्ञान देऊन, गायडन्स करून भक्तीत काय केलं पाहिजे. सानुप्रभूजी माताजी आहेत, हे ज्ञान देऊन काय करतात? त्यांना ज्ञान देतात. यांना शिक्षा गुरु म्हणतात. तिसरे गुरु कोण असतात? जेव्हा शिक्षा परिपूर्ण झाली आणि तुम्ही एका साधने लेवल आले की ते काय करतात? रेकमेंड करतात कोणाकडे? गुरुकडे. आणि मग गुरु काय करतात? जे संन्यासी असतात किंवा जो ग्रस्त असतात ते काय करतात? तुम्हाला दीक्षा देतात. मग ते काय करतात? शिक्षा गुरुचं काम आहे, जे दोघं नवरा बायको शिक्षा गुरु आहेत, जो कोणी प्रवचन करतो, येऊन ज्ञान देतो, तो शिक्षा गुरुचा रोल निभावतो. मग याच्यातला आपला कृष्णा पण शिक्षा गुरु होऊ शकतो किंवा चिंट्या पिंट्या पण होऊ शकतो, आरव पण होऊ शकतो. तुम्हाला कोणाकोण ज्ञान घेत आहे? मला आता मध्यंतरी एकानं प्रश्न विचारला, का हो एकच गुरु? म्हणलं जे अवधूत ब्राह्मण होते दत्तात्रेयन 24 गुरु केले होते, प्रत्येकाकडून त्याने ते ज्ञान घेतलं होतं. तसं शिक्षा गुरु म्हणजे तुम्ही कोणाकोण ज्ञान घेऊ शकतात. युट्यूबरले नाही बरं, जे प्रामाणिक ज्ञान देणार ते, तर त्यांच्याकडून ज्ञान घेऊन तुम्ही भक्तीचं पोषण करू शकतात. आणि मग शिक्षा गुरु जेव्हा रेकमेंड करतो, दीक्षा गुरु काय करतात? त्याला भगवंताशी संबंध जोडतात आणि त्यांना दीक्षा देऊन ते होतात. हे झाले 3 गुरु. आणि चौथे गुरु कोण येतात? चैत्य गुरु. जेव्हा तुम्ही शिक्षा गुरुच्या अंतर्गत राहून भक्ती करतात आणि तुम्हाला ते गायडन्स करतात प्रॉपर, तेव्हा चैत्य गुरु तुमच्या जीवनात जेव्हा डिसिजन घ्यायची वेळ येते ना, चांगल्या वाईट गोष्टी जीवनात, चढ उतार येतो, अप अँड डाऊन्स येतात, पारिवारिक प्रॉब्लेम्स, त्याच्या फायनान्शियली प्रॉब्लेम्स, फिजिकली प्रॉब्लेम, सोशली प्रॉब्लेम, पॉलिटिक्स प्रॉब्लेम, अशा जीवनामध्ये आपण नाही का विचलित होऊन जातो. मग करायचं तर काय करायचं? परमात्मा तुम्हाला गायडन्स करतात, असं कर तसं कर. हे कधी होईल? जेव्हा तुम्ही प्रामाणिक शिक्षा गुरुच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस करता, तेव्हा ते प्राप्त होतं. आणि असं झाल्यानंतर हे 4 प्रकारचे गुरु आपल्या जीवनात. मग याचा अर्थ आपल्याला परतप्रदेशी गुरु, शास्त्र सांगते की दीक्षा गुरुपेक्षा शिक्षा गुरु खूप महत्वाचा आहे. कारण ते तुम्हाला नरिशमेंट करतो. जसं एखादा पेशंट असतो, त्याला जिवंत राहण्यासाठी काय करता? ऑक्सिजन दिलं जात आहे, आणि त्या ऑक्सिजनच्या बळावर तो काय करतो? तो जिवंत राहतो. तसं शिक्षा गुरु नेहमी ज्ञान देऊन तुम्हाला तुमच्या भक्तीचा जिवंतपणा ठेवतो. आणि तुम्ही एकदा शिक्षा गुरुपासून डिस्कनेक्ट झाले की आपली साधना बंद व्हायला वेळ लागत नाही. म्हणून आठवड्याच्या आठवड्यात सत्संग का? असं नाही की आपला 6 महिन्यातून एकदा सत्संग होतो, मग 6 महिने तुम्ही काय करता मला माहित नाही, मी काय करतो तुम्हाला माहित नाही. नाही, आठवड्याची येऊन आपली बॅटरी चार्ज करायची. मोबाईल डिस्चार्ज झाले का मग चार्जिंग करतोच ना, तसं आपल्या मनाची डिस्चार्ज झालेला आहे, येऊन सत्संगाला काय करायचं? चार्जिंग करायचे. आणि ते तुमच्या जीवनामध्ये त्याला हळूहळू पालन करण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे हे 4 प्रकारचे गुरु आहेत आणि हे काय करतात? भगवंताकडे घेऊन जातात. आता तुम्ही म्हणता ठीक आहे, मग शिष्य काय असावा? शिष्याचं काय लक्षण आहे? मग शिष्य पण महत्वाचं आहे ना. मग शिष्याचं लक्षण इथे सांगितलं जात आहे की भगवंत सांगतात. आता एखादा म्हणतात नाही मला काय गरज आहे गुरुची. अरे भगवान कृष्णाने स्वतः गुरु केलेले आहेत. कोण आहे त्यांचे गुरु? सांदीपनी मुनी आहेत. भगवान रामचंद्राचे गुरु कोण येतं? कोण येतं? वशिष्ठ मुनी. घाबरता कशाला? मनान जोरात. वशिष्ठ मुनी म्हणजे भगवंताचे मेन प्रमुख अवतार सुद्धा त्यांना गुरु आहेत. पांडवांना कोणते गुरु येतं? 3 प्रकारचे गुरु येतं. एक म्हणजे जेव्हा वनवास होत होता तेव्हा धौम्य ऋषी त्यांना गायडन्स करत होते. आणि जेव्हा शस्त्रविद्या शिकायची तो कोणाकडे गेले होते? द्रोणाचार्याकडे गेले होते. आणि त्यांचे आध्यात्मिक गुरु कोण होते माहिती आहे? नाही, वेदव्यास होते. म्हणजे त्याने 3 गुरु स्वीकारलेले होते. म्हणजे ज्या प्रोफेशनसाठी त्यांना बाहेर युद्ध करायचं, तर प्रोफेशनचं असं नाही की एकाच गुरुला सगळं ज्ञान भेटते. नाही, एक डॉक्टर कधी परफेक्ट होऊ शकत नाही. तर त्यांनी प्रत्येकाकडून ते ज्ञान घेतलं. आणि तसंच भगवंताचे दोन्ही अवतार त्यांनी गुरु स्वीकारलेले आहेत. तर मग आपण जे ग्रस्त भौतिक संसारात राहतो, लोक म्हणतात काय गुरुजी? अरे त्यांनी स्वीकारलं तर आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. आणि तेच भगवंत आपल्याला सांगतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवया उपदेशन ते ज्ञाना ज्ञानीनं तत्वदर्शन. गुरुकडे जा नम्रपणे,
तद्विधी प्रणिपातेने, त्यांना नमस्कार कर म्हणून पंचांग दंडवत केला जातो. परिप्रश्नेने सेवा, त्यांना प्रश्न विचार. काय प्रश्न विचारायचा? आज मला जॉब कधी लागल, नोकरी के बाद छोकरी कब मिलेगी, घर कधी होईल. नाही नाही नाही, मेन आहे त्या शिष्याचं काम आहे गुरुकडे जाऊन मी कोण आहे, माझा भगवंताचे संबंध काय, जन्माच्या पहिले होतो कुठे, मृत्यूनंतर जाणार कुठे, मी भगवंताला कसं प्राप्त करेन, आणि ह्या संसारामध्ये ज्यांना मी माझं माझं म्हणतो ते माझं आहे कोण. आणि त्या घरात राहताना भांडण जास्त होतात, कारण प्रत्येक जण आपला आपला विचार. ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर गुरु देतात आणि ते सांगतात भौतिक संसारापासून आध्यात्मिक संसाराकडे कसं गेलं पाहिजे ते प्रामाणिक ज्ञान देतात. ते तोंड चोपडेपणाचं कामच करत नाही की अरे बाबा ह्या शिष्याला राग येईन का नाही, किंवा मी जर रागवलं तर पाकिट बंद होते. नाही नाही नाही, डॉक्टर आणि साधूचं काम आहे, डॉक्टरला काम आहे पेशंटला जे गरजेचं इंजेक्शन ते दिलं पाहिजे, आणि गुरुचं काम आहे शिष्याला जे गरजेचं ते ज्ञान दिलं पाहिजे. असं नाही की तोंड चोपड्या गुरु किंवा तोंड चोपडे शिष्य. काही जण बरे ढेकणासारखं आजूबाजूला फिरतात, पण ते काही कामाचे नाहीत. महत्वाचं काय ते सांगतात. म्हणून इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण असे शिष्य तरी परिपातेना परिप्रश्नाने शिवाय उपदेशन ते ज्ञानीना, त्याने जे उपदेश दिले ते पालन केले पाहिजे. ज्ञानीनं तत्वदर्शन, तत्व समजलं पाहिजे. तत्व कोणतं? भगवत तत्व समजलं पाहिजे. असं शिष्याचं पहिलं लक्षण आहे. आणि पहिल्या लक्षणामध्ये पहिले ते म्हणतात की त्यांना आज्ञाधारक आणि नम्र राहिलं पाहिजे. नेहमी नम्र राहिलं पाहिजे. तो किती द्वताय मोठ्या पदाला रूपानं गुणानं ज्ञानानं धनाने गुरु समोर ते सगळं फिकवतं, कारण गुरुला माहित आहे. जसं सिटी स्कॅन मशीन असते ना, ती काय करते, आपण टाकलं की त्याचे सगळे रोग दिसतात. तसंच तुम्ही गुरुकडे जाताना शिष्य गुरुला सगळं कळतं, पण काय गुरु काय करतात, चल बाबा कच्चा आहे म्हणून कच्चा लिंबू. जसं आमचे महाविष्णू महाराज होते, मोठे संन्यासी होते. 2008-9 साली आम्ही सगळे भक्त भेटायला गेलो होतो. त्याचे 2 भक्त आले होते, ते पण आश्रम जॉईन केले होते. डायरेक्ट 2 जणांना म्हटले अरे तुम्ही लग्न कधी करणार आहेत. त्यांना शॉक लागला. तू तर जाणार होता ना, पोरगी पण पाहून ठेवलीस ना वाटतं. आम्हाला बी शॉक लागेल. म्हणलं महाराजाला कळतं कसं? महाराज आल्याबरोबर स्कॅन करायचे कोणाच्या मनात काय चालू होतं, कोणाच्या मनात काय चालू होतं. म्हणजे गुरु काय करतात, सगळं जाणतात, पण परिस्थितीनुसार देशकाळानुसार ते उपदेश देण्याचं काम करतात. तर हे आज्ञाधारक नम्र असलं पाहिजे. दुसरं, अशा गुरुनं शिष्यानं अध्यात्म गुरुंना समाधान संतुष्टी केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे समाधान संतुष्ट? जेव्हा ते सांगितलेले उद्देश तेव्हा तुम्ही ऐकतात, पालन करतात, ती संतुष्ट. आणि चौथी गोष्ट, गुरुच्या आज्ञाचं काटेकोर पालन केलं पाहिजे. आपल्याकडे काटेकोर नियम कोणते? 4 नियम आहेत. मांसाहार नाही, जुगार नाही, नशापान नाही, अवैध स्त्री संग नाही, आणि 16 माळाचा जप. त्याच्यामध्ये कोणता महामंत्र? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा आपण गुरुच्या नेहमी पालन केलं पाहिजे, तेव्हा आपण एक दिवस ही भगवत प्राप्ती होते. म्हणून इथे कोणता गुरु स्वीकार करावा आणि कोणता नाही याचं विश्लेषण केलेलं आहे. भोंदू गुरु जे फेमस गुरु आहेत तुम्ही स्वीकारता, पण ह्या जर परंपरा नसेल तुम्ही वर्षानुवर्ष म्हणून त्याला गुरु म्हणून स्वीकारता. पण त्याचं राधागोविंद महाराज एकदा एका प्रवचनामध्ये वर्णन करतात की जर कुत्रा समुद्रात पाडला आणि आपण कुत्र्याची शेपूट धरली तर समुद्र पार होऊ शकेल का? नाही. जो गुरु भौतिक संसारामध्ये लिप्त आहे, ज्याचा मोहमाया सुटली नाही. बघा बरेच गुरु आहेत ना, गादीवर त्यांच्या शिष्याला कधीच बसवत नाही. ते कोणाला बसवतात? आपल्या पुत्राला बसवतात. जसं राजकीय पुढाऱ्यामध्ये आहेत ना, माझा पक्ष माझ्या बापानं मला दिला. बाप खूप कॅलिबर, पण पोरग शिष्य क्वालिफाईड नसेल, त्याची अवस्था आज जशी महाराष्ट्रात झाली ना, तशी अवस्था शिष्याची होती. म्हणून शिष्य गुरु कोण्या जाती धर्माचा हा महत्वाचा नाही. त्याने गुरुचं काम आहे शिष्य जे प्रामाणिक असेल त्यांना उचलणं. पण धर्मामध्ये पण काय झालंय, बऱ्याच संस्थेमध्ये मी पाहतोय की त्यांचे आजोबा पंजोबा ते असतात, त्यांचे मुलं नातू पंतू लिगेसीमध्ये चालतात, त्यांच्याकडे दुसरा माणूस शिरतच नाही. मी बऱ्याच संस्था पाहिल्या. आणि तुम्ही बसल्यानंतर घरी जा आणि त्या ज्या संस्थेचं तुम्ही स्मरण करा, त्यांच्या गादीवर कोण कोण बसलेले. दुसरा नाही बसत, त्यांच्याच परिवारातला बसतो. अरे तुमचाच मोहमाया नाही सुटली तर तुमच्या शिष्यांची मोहमाया काय सोडणार आहेत तुम्ही?
आणि तुम्ही ज्याला फॉलो करतात तोच त्या भोग ऐश्वर्यामध्ये एवढा लिप्त आहे, तर तुम्ही भगवंताकडे जाणार कसं? म्हणून शिष्याचं काम आहे की जसं तुम्ही मार्केटमध्ये जाताना सोनं पारखून घेतात, कपडे पारखून घेतात, प्रत्येक गोष्ट पारखून घेतात राव. 10 वेळा भाव करतात, मोल करतात. असं नाही की मार्केटमध्ये कोणत्या वस्तू आणतात. मग अध्यात्म करताना तुम्ही पारख का करत नाहीत? स्कॅनिंग का लावत नाही की खरं आहे का खोटं आहे का काय? जे सांगतात सगळं गाव घेतो म्हणून मी घेतो, नाही. स्कॅनिंग लावा, त्याला भांबवून सोडा की आहे का तेवढा, का याचं निस्तं असंच आहे. जेवढं तुम्ही भांबवून सोडता तर तुम्ही म्हणतात ना, एक मन आहे पानी पिओ छान के और गुरु देख को काहीतरी असं एक मन आहे. गुरु बनाव जान के बनाव, असं नाही की कोणी नाहीतर सगळं गाव सगळे लोक बनव, नाही तसं नाही. पाणी पिओ छान के और गुरु देखो जान के, असं एक मन आहे. तर मुद्दा असा आहे की तुम्ही गुरु पारखून करा, आणि जेव्हा तुम्ही करता तर तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, आणि तुम्ही एक दिवस ते गुरु तुम्हाला भगवंताकडे घेऊन जाते. नाही तर तुम्ही जे काही जे मनामध्ये गुरु केलेत तर त्यांच्यापासून नाही का तुम्हाला काही फायदा होणार नाही. तुमचा इहलोक आणि परलोक सुद्धा नाश होईल. त्यामुळे प्रामाणिकपणे आपण ह्या परंपरेतून नाही का गुरु शिकार करून आपल्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. कोणाला काही प्रश्न टीका टिप्पणी विचारायचे तर विचारू शकता.